आज दिवसभर आम्ही चिकन थाळी आणि मटन थाळी विकणार आहे। यातून बघूया आपल्याला किती प्रॉफिट होतो। नमस्कार मित्रांनो, मी पवन। आज आपण हे हॉटेल चालवणार आहे। सकाळी 10 वाजता आम्ही हॉटेलला पोहोचलो आणि कामाला सुरुवात केली। सकाळी 2 बोकडांचा बेत होता आणि 40 किलो चिकन घेतलं होतं। किती वेळ लागला आपल्याला? 12 वाजेपर्यंत आमचं सर्व काम आवरलं आणि कस्टमर यायला पण सुरुवात झाली। दुपारचे 2च वाजलेले बघू शकता गर्दी। कुठून आलात तुम्ही जेवण करायला? कोसमत वरून आलो आम्ही। कशी होती क्वालिटी क्वांटिटी? एकदम नंबर आहे। ओके, तुम्ही काय बोलसान? काय ना, जेवणाची एक नंबरची क्वालिटी आहे। आम्ही वसमतून जेवण्यासाठी आलेले आहेत। अच्छा आणि आम्ही ड्रायव्हर माणसं आहेत। ओके, म्हणजे तुम्ही सगळीकडे बघितलेलं आहे, टेस्ट आवडली तुम्हाला? सगळीकडे खाऊन बघितलेलं आहे। आम्हाला सगळ्यापेक्षा भारी चव वाटली। क्वालिटी एक नंबर एकची आहे। धन्यवाद। ऑर्डर मिळताच आमच्या वस्तात गरमागरम थाळ्या रेडी करायचे आणि आम्ही लगेच ते टेबलवर नेऊन द्यायचो। दुपारी 3 वाजेपर्यंत सतत गर्दी होती। मध्ये थोडी शांतता आली, पण संध्याकाळी पुन्हा ग्राहकांची गर्दी वाढली। मग काय, आम्ही अजून जोमाने कामाला लागलो। लगेच ऑर्डर घ्यायची, लगेच कस्टमरला नेऊन द्यायची। वस्तात किती ताट लावले? अच्छा, शेवटी 10:30 वाजेपर्यंत कस्टमरचा फ्लो होता। नाद करते का उगा नवं? चिकन म्हणलं तर फक्त मेजवानी। चिकन का मटन का अनलिमिटेड, रस्सा, सूप, कांदा, लिंबू सगळं काही भेटणार फक्त मेजवानीला, फक्त 100 रुपयात। नाद करते का? व्यवस्था। शेवटी 11 वाजता आम्ही हॉटेल बंद केली। एवढी गर्दी होण्याचं कारण म्हणजे चिकन थाळी आमची फक्त 99 रुपयाला होती आणि मटन थाळी 199 रुपयाला होती। आज दिवसभर आम्ही चिकनच्या 354 प्लेट सेल केल्या आणि मटनच्या 122 प्लेट सेल केल्या। या हिशोबाने आमचा धंदा झाला होता 59,324 रुपये आणि आम्हाला परिपूर्णपणे 43,220 रुपये खर्च आला। म्हणजे या हिशोबाने आम्हाला आज 16,104 रुपयाचा प्रॉफिट झाला। हा होता हॉटेल व्यवसाय। हॉटेल व्यवसाय एक मेहनतीचा व्यवसाय। हा व्यवसाय जर तुम्ही योग्य जागा, योग्य लोकेशन आणि योग्य गुंतवणूक जर केली तर हा व्यवसाय तुमचं जीवनाचं सोनं करू शकतं। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन बिझनेस व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करून ठेवा।